लाडक्या बहिणींना स्मरून शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांनी आज 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना अपेक्षा होत्या 1500चे 2100 रुपये होतील, ते झालेले नाहीत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की आमची सरसगट कर्जमाफी होईल, आमच्या गळ्याभोवती आवळलेला फास ढिला होईल, परंतु ते सुद्धा झालं नाही। दुर्दैवानं नदीजोड प्रकल्पासारखे 88,000 कोटी रुपये, 7,000 कोटी रुपये, 10,000 कोटी रुपये, 12,000 कोटी रुपये यांची आकडेवारी त्याच्यामध्ये टाकण्यात आली। मागच्या वर्षी पण तेच, या वर्षी पण तेच। असं ठोस ना कांद्यासाठी, ना सोयाबीनसाठी, ना द्राक्षासाठी, ना धानासाठी, ना तुरीसाठी, ना गव्हासाठी, ना हरभऱ्यासाठी, ना कुठला अनुदान, ना कुठली भावफरक योजना काही शेतकऱ्यांना दिलेलं नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुर्दशा याच्यामध्ये झालेल्या आहेत। राजा उदार झाला, हाती भोपळा झाला, अशा पद्धतीचं वर्णन या अर्थसंकल्पाचं करता येईल। हा अर्थसंकल्प नसून जुंगला संकल्प आहे, अशा पद्धतीचं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। मी सरकारचा शेतकरी पुत्र म्हणून निषेध करतो।